पॅरेंटिंग पॅरेंटिंग टिप्स. टिप्स. मुलांना संस्कारी बनवायचे असेल तर पालकांनी या टिप्स स्वीकारल्या पाहिजे. प्रत्येक पालक आपल्या मुलावर खूप प्रेम करतो. आपलं मूल निरोगी आणि आनंदी असावं ही पालकांची नेहमीच इच्छा असते. त्याच्या आनंदासाठी पालक त्याचे जवळजवळ सर्व हट्ट पूर्ण करतात. पण अनेकदा पालकांकडून मुलाच्या प्रेमापोटी काही चुका होतात, ज्याचा मुलाच्या वागणुकीवर विपरीत परिणाम होतो. मुलाचं संगोपन करताना त्याच्या प्रत्येक गरजा पूर्ण करण्याबरोबरच छोट्या मोठ्या मागण्या पूर्ण करणे, त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष करणे, थांबता त्याची हट्टी आणि रागीट वृत्ती अंगीकारणे, यामुळे मुलाचं भविष्य बिघडू शकतं. पालकांनी लहानपणापासूनच मुलाला संस्कार आणि शिस्त शिकवली पाहिजे, जेणेकरून मूल एक आदर्श माणूस, एक चांगला मुलगा आणि यशस्वी नागरिक बनू शकेल. मुलाला सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय बनवण्यासाठी पालकांनी काय करायला हवं ते जाणून घेऊया. वडीलधाऱ्यांची परवानगी घ्यायला शिकवा. मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे करायचे असेल तर त्यात गैर काही नाही, पण लहान वयात त्यांना बरोबर चूक कळत नाही. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच मुलांना परवानगी मागण्याची सवय लावायला हवी. जेवण करण्यापूर्वी आणि खेळायला जाण्यापूर्वी पालकांची परवानगी घ्यावी. मोठ्यांना विचारण्याची सवय लावल्याने मुले सुसंस्कृत बनतात. मात्र पालकांनीही मुलांच्या आवडीनिवडी आणि इच्छा लक्षात ठेवाव्यात. अशा स्थितीत मुलाने परवानगी मागितल्यास पालकांनी त्यांना काय करायचं आहे याचाही विचार करावा. चुका मान्य करणं. आपल्या चुका मान्य करणं हा अतिशय महत्त्वाचा गुण आहे. चूक झाल्यानंतर लहान मुलांना ती मान्य करायला शिकवा. खूप लाड केल्यामुळे मुले अनेकदा बिघडतात. लहान वयात लहान मुलं मोठ्यांची नावं लहान भाषेत घेतात तेव्हा सगळ्यांनाच आवडतं. पण त्याच वयात मुलाला वडिलांना त्यांच्या नावाने नव्हे तर नातेवाईकांच्या पत्त्याने हाक मारण्यापासून थांबवा. मुलाच्या चुकांवर हसण्याऐवजी किंवा त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी पालकांनी मुलाला पहिल्यांदाच खडसावले तर ते चूक पुन्हा करणार नाही. आदर. कृतज्ञता व्यक्त करणे. मुलांची सर्वात चांगली सवय म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. त्याच्यामुळे मुलांमध्ये नम्रता गुण विकसित होतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलांना मोठ्यांचा आणि लहानांचा आदर करायला शिकवणे. जर मूल आदराने काहीही विचारत नसेल, रडत असेल, ओरडत असेल किंवा त्याचे पाय थोपटत असेल तर तुमचा निर्णय बदलू नका. उलट त्यांना समजावून सांगा. रागावर नियंत्रण. लहान मुले अनेकदा त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ओरडतात. लाडामुळे ते रागवायला शिकतात, कोणाशीही रागाने बोलू लागतात. अशा प्रकारच्या वागणुकीवर बालपणात नियंत्रण ठेवता येते, परंतु मूल मोठे झाल्यावर रागातून ओरडून कामे करून घेण्याची सवय त्याला लागू शकते. त्यामुळे त्यांना रागावर नियंत्रण ठेवायला शिकवा.